नमस्कार मित्रांनो, तिरुपती CNG मध्ये आपलं परत हार्दिक स्वागत आहे। आणि आज आम्ही घेऊन आलेलो आहे तुमच्या समोर मारुती सुझुकीची नवीन वॅगनार, जी ॲडव्हान्स इंजिनमध्ये 4x8 इंजेक्टरमध्ये हे इंजिन आलेलं आहे। आणि या व्हीकलमध्ये आम्ही कुठल्या प्रकारे CNG किट फिट केलेली आहे मी तुम्हाला एकदा सविस्तर याच्याबद्दल माहिती देतो। तर जसं की तुम्ही ही गाडी बघू शकता, ही आहे 8 इंजेक्टर ॲडव्हान्स इंजिन आहे। याच्यामध्ये 4 सिलेंडर बट इंजेक्टर 8 येतात। तर ह्या मॉडेलला, ह्या इंजिनला CNG किटसुद्धा ही ॲडव्हान्सच लागते। तर जसं की तुम्ही बघू शकता, याच्यामध्ये आम्ही मोटोझनचा 4x8 इंजेक्टर किट याच्यामध्ये फिट केलेली आहे। हा आहे त्याचा ECM इलेक्ट्रॉनिक कंट्रोल मॉड्यूल। इथे खाली जर तुम्ही बघू शकता तर इथे आहे रेड्यूसर, जो की ॲडव्हान्स ड्युअल स्टेज रेड्यूसर म्हटलं जातं याला। याचा बेनिफिट हा आहे की हा गॅस प्रेशर खूप चांगल्या प्रकारे हँडल करतो आणि जेवढा गॅस प्रेशर इंजिनला लागतो तेवढाच तो पुढे फॉरवर्ड करणार, त्याच्यापेक्षा जास्त कमी कधी करणार नाही। जेवढा लागतो तेवढाच तो प्रेशर पुढे फॉरवर्ड करणार। इथे बघू शकता तुम्ही, इथे आहे मॅप सेन्सर आणि या मागे जर बघितलं इकडे तर आहे इंजेक्टर रेल। दुसरी महत्त्वाची गोष्ट, तुम्ही जर वायरिंग जर बघितली तर ही कम्प्लिटली जशी कंपनी फिटेडमध्ये येते तशीच वायरिंग आम्ही केलेली आहे। आणि जसं की मी याच्या पहिल्याच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं की याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची वायरिंग हार्नेस आम्ही कट केलेली नाही आहे, सगळं कपलर टू कपलर फिटिंग केलेली आहे। अजून एक महत्त्वाची गोष्ट अशी की जसं तुम्ही बघतात की कंपनी फिटेडमध्ये जो फिलिंग वॉल असतो तो बॅक साईडलाच असतो, तर तसंच फिलिंग वॉल आम्ही ह्या व्हीकलमध्ये सुद्धा फिट केलेला आहे। कस्टमरला परत बोनेट ओपन करण्याची गरज नाही, एकदम कन्व्हिनियंट आहे। आणि याची कंप्लायन्स प्लेट पण आम्ही इथेच लावलेली आहे। याच्यामध्ये BS6 कंप्लायंटमध्ये जे सिलेंडर येतं तेच आम्ही फिट केलेलं आहे। एकदम व्यवस्थित प्रकारे CNG सिलेंडर फिटमेंट झालेली आहे। जसं की म्हटलं, हे चॅसिस टू चॅसिस फिटिंग यायला पाहिजे, तर हे चॅसिस टू चॅसिसच आहे। इन फ्युचर कधीही या गाडीचा पत्रा फाटण्याचा प्रॉब्लेम येणार नाही आणि कस्टमर कधीही अशी कंप्लेंट आमच्याकडे घेऊन येणार नाही, ही आमची गॅरंटी आहे। तर अशा प्रकारे हे सिलेंडर फिट झालेलं आहे। याचं CNG स्विच अशा प्रकारे आपण इन्स्टॉल केलेलं आहे की ड्रायव्हरला ड्राईव्ह करताना कुठल्याही प्रकारची अडचण व्हायला नाही पाहिजे। तर असं या प्रकारे इथे CNGचं स्विच आम्ही इन्स्टॉल केलेलं आहे। ही आता व्हीकल तुम्ही बघू शकता, ऑरेंज लाईट इंडिकेट करतो पेट्रोल, ग्रीन लाईट इंडिकेट करतो CNG आणि वरचे जे 2 LED दाखवत आहेत ग्रीनमध्ये ते इंडिकेट करतात की CNG आता याच्यामध्ये किती अवेलेबल आहे। तर ही व्हीकल पेट्रोलवरती स्टार्ट होणार आणि नंतर CNG वरती शिफ्ट होणार। हे ऑटोमॅटिक शिफ्टिंग आहे, जसं तुम्ही बघू शकता ऑटोमॅटिक शिफ्ट झालेली आहे। याच प्रकारे प्रत्येक वेळेस तुम्ही दिवसातून किती वेळेस जरी हिला स्टार्ट केलं तर ही गाडी पेट्रोलवरच स्टार्ट होणार आणि नंतर CNG वरती कन्वर्ट होणार। आता ही व्हीकल आम्ही फिट करून साधारणतः 20 ते 25 दिवस झालेले आहेत आणि कस्टमर आमच्याकडे ही गाडी घेऊन चेकअपसाठी, जनरल चेकअप बेसिकली आपण आपल्याकडनं 2 चेकअप फ्री देतो। एक असतो 7 ते 8 दिवसानंतर आणि दुसरा चेकअप असतो साधारणतः 1 महिन्यानंतर। तर आता ही पहिल्या चेकअपला आलेली आहे आणि ह्या गाडीचं RTO रजिस्ट्रेशन सुद्धा झालेलं आहे आणि RTO रजिस्ट्रेशन करूनच हे कस्टमर आपल्याकडे जनरल चेकअपसाठी आले होते। तरीही आपण आपल्या वॅगनारला किंवा कुठल्याही पेट्रोल गाडीला जर CNG किट फिटमेंट करायची असेल तर आपण नक्कीच व्हिजिट करू शकता तिरुपती CNG। इथे आमचं लोकेशन आहे बीड बायपास रोडला, अपोजिट टू हिवाळे पाटील लॉन, तिरुपती CNG। आणि माझा मोबाईल नंबर आहे 9-850 860 222। मित्रांनो, तरी तुम्हाला जर हा व्हिडिओ इन्फॉर्मेशन देणारा जर वाटला असेल तर ह्या व्हिडिओला तुम्ही नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि जेवढं होईल तेवढं सबस्क्राईब करा। थँक्यू सो मच।